वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज 1.2 जॉमेट्रीचा कन्सेप्ट. ठीक आहे, जॉमेट्री मध्ये आपल्याला पहिलं काय शिकावं लागेल. 1.2 साठी पहिले तुम्हाला दोन थेरमचे कन्सेप्ट समजले पाहिजे. ठीक आहे, कोणते कोणते थेरम आहेत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आणि हे जे काही थेरम जे आहेत त्याचा प्रूफ मी तुम्हाला नेक्स्ट ह्याला देईन. ठीक आहे, म्हणजे जे काय जॉमेट्रीचा पूर्ण होल सिलेबस झाला ना त्याच्यानंतर तुम्हाला थेरमचे व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, तोपर्यंत मी तुम्हाला प्रत्येकाचे थेरमचे काय सांगेन, बेसलाईन सांगेन. हा बाबा हे थेरम यूज केलं तर मला असा असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, मग मी पहिलं फक्त शॉर्ट मध्ये सांगत आहे आणि सगळे जॉमेट्रीचा ओव्हरऑल सिलेबस झाला त्याच्यानंतर तुम्हाला थेरम पूर्ण सांगेल. ठीक आहे, आता बघा ह्या कन्सेप्ट मध्ये हे जर दोन कन्सेप्ट आले तर तुम्हाला एक्सरसाइज 1.2 100% येणार. हे तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. आणि हा डिस्क्रिप्शन मध्ये बघा तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही ग्रुपवर मेसेज करू शकता. ठीक आहे, तिथं मेसेज जर केला तर मी एकदाच लिंक टाकेल आणि डेली 8 वाजता लाईव्ह येईल. ओके, चला स्टार्ट करतो. थोडं फास्ट घेतो. ठीक आहे, बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय, ही लाईन दिली आहे. सो कंडिशन काय काय पाहिजे बघा. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम साठी काय काय कंडिशन पाहिजे ते लक्षात पाहिजे. बघा काय आहे, PQ जे आहे ही जी काही लाईन आहे ते बेसला पॅरलल पाहिजे. काय पाहिजे, बेस लाईनला पॅरलल पाहिजे. सो दॅट इज लाईन L पॅरलल टू दिस साइड ऑफ BC. हा, जर अशी कंडिशन असेल, जर एक लाईन ट्रायंगल कोणता आहे ABC बेसला पॅरलल असेल किंवा कोणत्या तरी एका साइडला पॅरलल असेल तर समजायचं AP जेवढा आहे AP अपॉन PB इक्वल टू हा रेशो कुणाच्या इक्वल येणार आहे, दॅट इज AQ अपॉन QC. इथे येणार QC. ठीक आहे, कंडिशन काय पाहिजे, कंडिशन अशी पाहिजे की ही लाईन ट्रायंगलच्या बेसला पॅरलल पाहिजे किंवा असं पण चालेल. हे हा ट्रायंगल असा आहे समजा किंवा असं पण चालेल. ठीक आहे, म्हणजे एक लाईन कोणत्या तरी ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल पाहिजे. सो त्यावेळेसच मी कोणता थेरम यूज करणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, ज्यावेळेस मी असं लिहिणार त्याच्या पुढे तुम्हाला रिझन लिहावा लागेल. कोणता थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, एवढं तुम्हाला लिहावं लागेल तरच तुम्हाला मार्क्स भेटेल, नाही तर तुमचा अर्धा मार्क जाईल. ओके, मग इथं कसं येणार, इथं समजा ABCD आणि इथं E आहे. ठीक आहे, बघा ही लाईन आहे, ह्या लाईनीचा हा टोक बघायचा. बघा समोर, इथं समोर दिसतंय का टोक, तुम्हाला नाही दिसत. हा इथं वर्टेक्स दिसतोय का, नाही. बघा इथं वर्टेक्स आहे. सो माझा वर्टेक्स कुठे आहे, बघा ह्या साईडला वर्टेक्स आहे. सो मी इथून रीड करणार AB अपॉन BC इक्वल टू AE अपॉन ED. इथे येणार ED. जरी तुम्ही हे पहिलं लिहिलं, ही साइड पहिली लिहिलं आणि ही साइड नंतर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, हे बघा हे अगोदर आणि हे नंतर लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, म्हणजे बघा AQ अपॉन QC पहिले लिहिलं चालेल, इज इक्वल टू AP अपॉन PB. ओके, जर समजा इथं 2/3 आहे. ठीक आहे, 2/3 आहे. सो इथं व्हॅल्यू त्याची नाही का रेशोच्या फॉर्म मध्ये इक्वल असतील. समजते का, रेशोच्या फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल कसं सांगू तुम्हाला, 6/9. समजा ह्याचा रेशो 6/9 आहे. सो कसं माहितीये का, दॅट इज असं येणार. म्हणजे इथं 6 आहे, 3 2 जा 3 3 जा. सो तिथं पण 2/3 आलं. सो इक्वलच येतो. ठीक आहे, म्हणजे ह्यांची जी काय व्हॅल्यू आहे ती इक्वल येणार, रेशोच्या फॉर्म मध्ये इक्वल असतील. ठीक आहे, हे झालं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. नाव आता प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. हे केव्हा अप्लाय करणार, ज्या वेळेस ट्रायंगल मध्ये एक लाईन पास केली. ठीक आहे, ही लाईन एक्सटेंड केली. सो इकडचा जे काही लेफ्ट अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल इक्वल पाहिजे. ठीक आहे, सपोज नाही का हा टोटल, समजा हा टोटल अँगल आहे 50. ओके, हा टोटल 50. मग इकडचा 25 आणि इकडचा 25 पाहिजे.
फॉर एक्झाम्पल साठी. ठीक आहे, म्हणजे दोन्ही अँगल कसे पाहिजेत, सेम सेम पाहिजे, म्हणजे सेम सेम पार्ट मध्ये डिवाइड केले पाहिजे. मग तरच मी कोणता थेरम अप्लाय करणार, तरच मी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर यूज करणार. पण आता अप्लाय कसं करणार, ठीक आहे, अप्लाय कसं करणार सांगा बघू. सो बघा, जिथं अँगल डिवाइड केलं सो त्याची लेफ्ट साइड काय येणार, लेफ्ट साइड पी क्यू अपॉन त्याची राईट साइड कोणती आहे बघा, ही राईट साइड, सो पी आर इथे येणार पी आर इक्वल टू ह्यांचा रेशो इक्वल टू कुठून स्टार्ट केलं होतं मी, ह्या साइडचा लेफ्ट साइडून स्टार्ट केलं होतं ना. सो लेफ्ट साइडून बघा आता ही साइड राहिली ना, सो QS अपॉन SR, QS अपॉन SR. ठीक आहे, हा त्यांचा रेशो येणार. समजतंय का. बघा जर मी इथं दोन पार्ट मध्ये डिवाइड ना, सो जर मी इथून स्टार्ट केलं, इथून PR अपॉन ही साइड, सो PQ इक्वल टू, मग मला इथं इक्वल टू घेत असताना इथूनच बेस लिहावा लागेल त्याचा. ठीक आहे, ह्या साइडचाच बेस लिहावा लागेल, दॅट इज SR अपॉन SQ. ठीक आहे, हे झालं तुमचं प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, एवढे दोन कन्सेप्ट जर तुम्हाला आले तर तुम्हाला 100% सांगतो एक्सरसाइज 1.2 डेफिनेटली येणार. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट काढा पटकन. हे प्रोपोर्शनॅलिटी थिअरम साठी कोणती कंडिशन पाहिजे, लाईन पॅरलल पाहिजे, आणि अँगल ऑफ बायसेक्टर साठी कोणती कंडिशन पाहिजे, सो दोन अँगल कॉन्ग्रंट पाहिजे. दोन अँगल कसे पाहिजे, कॉन्ग्रंट. सो दॅट टाइम वी हॅव टू अप्लाय हिअर दिस फॉर्म्युला. ओके, समजतंय का. सगळेजण कोणता फॉर्म्युला यूज करणार, हा फॉर्म्युला यूज करणार. काढा स्क्रीनशॉट. एक्सरसाइज 1.2. आता 1.2 मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो अँगल ऑफ बायसेक्टर प्रॉपर्टीवर आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. तो जर आला म्हणजे तो समजला असेल तर तुम्हाला हे नक्की समजणार. ठीक आहे, परत एकदा मी रिपीट सांगतो पण व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, चला काय दिलंय, गिवन बिलो आर सम ट्रायंगल अँड लेंथ ऑफ दी लाईन सेगमेंट. ठीक आहे, तुम्हाला असे 3 ट्रायंगल दिलेत पण मी तुम्हाला 1 बाय 1 सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, चला फर्स्ट वन, आयडेंटिफाय इन विच फिगर, म्हणजे आपल्याला ओळखायचंय, काय ओळखायचंय की रे पीएम हा जो पीएम आहे तो इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजे QPR हा जो काय अँगल आहे बघा, हा अँगल आणि ही लाईन ह्या अँगलला म्हणजे ह्या अँगलला बायसेक्ट करते की नाही ते ओळखायचंय. समजतंय का. जर समजा QPR हा टोटल अँगल 25 आहे, समजा 50 आहे. ठीक आहे, तर ही जी काही लाईन बायसेक्ट करते इथे 25 चा अँगल पाहिजे आणि इकडे 25 अँगल पाहिजे. ठीक आहे, पण हे असं कधी शक्य आहे, हे मला कसं समजणार की हा बाबा हे अँगल बायसेक्ट करते. जर मी आता तुम्हाला हे लिहून दिलं होतं बघा, रेशो लिहून दिले होते नाही का, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरचे. जर त्यांचे रेशोज बघा, हा एक अँगल त्याची लेफ्ट साइड आणि हा एक अँगल त्याची हे राईट साइड आणि हे लेफ्ट साइड, मग या दोघांचा रेशो कुणाच्या इक्वल यायला पाहिजे, RM अपॉन MQ च्या इक्वल यायला पाहिजे. चला 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. म्हणजेच काय घेणार, PM बघा इथे दोन अँगल आहेत ना, हे दोन अँगल आपल्याला कसे दाखवायचे, इक्वल दाखवायचे. सो ह्या अँगलचा ही लेफ्ट साइड, कारण हे मधून जात आहे ना, सो लेफ्ट साइड घ्या किंवा पहिले राईट साइड घ्या, दॅट्स अप टू यू. कोणतं पण साइड पहिले घेऊ शकता. ठीक आहे, चला इथे मी सपोज PR घेतो अपॉन PQ घेतो. PQ बघा पहिला राईट साइड मग लेफ्ट साइड, ज्यांना पहिला लेफ्ट साइड घ्यायचं लेफ्ट साइड घ्या, मग नंतर राईट साइड डिवाइडेड घ्या. ठीक आहे, तुमची इच्छा. इक्वल टू PR ची व्हॅल्यू किती आहे 3, सो इथे लिहिणार मी 3 अपॉन हे किती आहे 7. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, नाव आता ही लेफ्ट साइड सॉरी ही लाईन मधून जाते, मग मी पहिला राईट साइडची व्हॅल्यू घेतली ना, सो मग मी राईट साइडचा बेस घेणार पहिलं. ठीक आहे, पहिलं कोणतं घेणार, राईट साइडचा बेस घेणार, कारण मी राईट साइडचीच व्हॅल्यू घेतली ना PR, सो मी हे घेणार. ज्यांनी लेफ्ट घेतला असेल त्यांनी पहिले लेफ्ट घ्या. ठीक आहे, नाही तर चुकेल तुमचं. बघा म्हणजे काय येणार, RM अपॉन MQ. RM ची व्हॅल्यू किती आहे 1.5. ओके, अपॉन MQ ची व्हॅल्यू 3.5. ठीक आहे, चला आता बघा ह्याचा डिजिट एक लेफ्ट आहे आणि ह्याचा एक डिजिट लेफ्ट आहे. सो मी दोघांचा डिजिट न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटरचा डिजिट
राईट साइडला एक एकने इन्क्रीज करतो. सो हा डिजिट मी इथं आणतो. सो ह्याला इथं बॅलन्स करण्यासाठी हा डिजिट पण इथं आणावा लागेल. सो इथे येणार 15/35. ठीक आहे, झालं बॅलन्स. सो 15 कशाने डिवाइड होईल सांगा बघू. 5 च्या टेबल मध्ये 15 आहे. 5 च्या टेबल मध्ये 15 आहे आणि 35 पण आहे. सो 5 3 जा आणि 5 7 जा. सो इथे काय येणार 3/7. सो दॅट इज इक्वेशन नंबर 2. समजलं का? बघा आता इक्वेशन 1 आणि 2 दोघांचे जे काय रेशोज आहेत ते इक्वल आलेत. सो दॅट इज मी कसं लिहिणार PR/PQ इज इक्वल टू दॅट इज RM/MQ. ह्या दोघांचे रेशोज इक्वल केव्हा येणार? ज्या वेळेस हा अँगल दोन्ही इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत असेल तरच हे अँगल म्हणजे हे रेशोज इक्वल येणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. सो दॅट इज रे मी असं लिहू शकतो रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ठीक आहे, झालं, इझी होतं एवढंच. ओके, काढा स्क्रीनशॉट. आता डायग्राम दिले सेकंड मध्ये बघा आता ते अँगल इक्वल येतात का नाही. सो म्हणजे बायसेक्टर आहे की नाही ते ओळखायचंय. ठीक आहे, कोणतं विचारलं त्यांनी रे PM. सो रे PM काय विचारलं बायसेक्टर ऑफ अँगल QPR म्हणजे इथं काय विचारलं आयडेंटिफाय म्हणजे काय ओळखायचंय तुम्हाला. हा जो अँगल आहे कोणता अँगल दिलाय QPR. हा अँगल बायसेक्ट होतोय का नाही ते ओळखायचंय. ठीक आहे, मग काय करणार पहिलं हे जे काय लाईन आहे ह्याचं पहिलं मी राईट साइड घेतो. सो दॅट इज PQ अपॉन ह्याचे जे गिवन नाही दिले तरी चालेल. ठीक आहे, समजतंय का? कारण डायग्राम मध्ये सगळं गिवन दिलेलं आहे आणि तसं नसं हे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ओके, PQ अपॉन PR इथे येणार PR. पहिलं मी राईट साइड घेतलं त्याच्यानंतर ना लेफ्ट साइड. सो PQ ची व्हॅल्यू किती आहे 10 अपॉन राईट साइड लेफ्ट साइड किती आहे 7. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, नाव सेकंड राईट साइडचा पहिला बेस घ्या. सो दॅट इज QM अपॉन MR इक्वल टू 8/6. सो 2 ने डिवाइड होतोय. 2 4 जा आणि 2 6 जा. बघा 2 4 जा आणि 2 6 जा. सॉरी 2 3 जा. ओके सॉरी 2 3 जा 6 आहे ना इथे ना 3. सो दॅट इज माझा आन्सर काय आलं 4/3. मॅच झालं का? नाही मॅच होते. सो मॅच नाही होते म्हणजे काय लिहिणार मी PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू QM अपॉन MR. सो इक्वल नाही आहेत. ह्यांचे जे काही रेशोज आहेत साइडचे रेशो आहेत ते इक्वल नाही. सो दॅट सो काय करणार मी इथं वी कॅन राईट हिअर रे PM इज नॉट अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजे RPQ हे जे काय अँगल आहे आणि हे काय रे आहे हा रे इकडचा साइड आणि इकडचा साइड इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत नाहीये कारण ह्यांचे रेशोज इक्वल येत नाही. सो दॅट ओके, चला काढा स्क्रीनशॉट. चला आता डायग्राम नंबर 3 वाला. आता ओळखायला लागेल आपल्याला काय आहे की नाही. बघा काय दिलं जाईल तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे PQ ची व्हॅल्यू 9 10 3.6 आणि 4. ठीक आहे, डिफरंट साइडच्या डिफरंट व्हॅल्यू दिल्यात. आता काय करणार पहिला कोणता रेशो घेऊ QPR म्हणजे आपल्याला हा अँगल ओळखायचा ना. ठीक आहे, म्हणजे ही लाईन RPM हा जेवढा अँगल आहे तेवढाच हा अँगल आहे की नाही ओळखायचंय. ओके, मग कसं ओळखणार? मग त्यासाठी तुम्हाला त्यांचे साइडचे जे काही रेशोज आहेत ते इक्वल यायला पाहिजे. ठीक आहे, मग बघा कसं कोणते साइड घेऊ. आता ही लाईन आहे लाईनची वरची साइड. सो दॅट इज PQ अपॉन लाईनची खालची साइड. सो दॅट इज PR. किती व्हॅल्यू आहे 9/10. ठीक आहे, हे एक इक्वेशन नंबर 1.
ओके नाव सेकंड काय करणार, सेकंड आता ह्या लाईनीची मी वरची साईड घेतली, सो त्याचा बेस पण तोच घ्या तिकडच्या साईडचा. सो QM अपॉन MR इथे येणार MR इक्वल टू QM ची व्हॅल्यू किती आहे 3.6, सो इथे येणार 3.6 अपॉन MR ची व्हॅल्यू किती आहे 4. पण इथे 3.6 आहे, इथं 4 आहे, सो मला हा डिजिट पुढे सरकवायचा आहे. सो मी काय करणार बघा, नीट लक्ष द्या, मल्टिप्लाय बाय 10 आणि खाली डिवाइड बाय 10 करतो. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 10 आणि खाली डिवाइड बाय 10 केलं, जेणेकरून हे आणि हे कॅन्सल होणार. ठीक आहे, समजते का? म्हणजे हे इथं काय आहे म्हणजे ऍडजस्ट केलेलं आहे. ठीक आहे, सिंपल सांगायचं म्हटलं तर ऍडजस्टमेंट आहे. सो 3.6 ने 10 ला मल्टिप्लाय करा, सो हा डिजिट इथं पुढे येणार, सो इथं 36 अपॉन 4 10 चा 40. मग आता 4 च्या टेबल मध्ये 36 आहे आणि 4 च्या टेबल मध्ये 40 आहे, सो 4 9 चा आणि 4 10 चा, सो 9/10 इक्वेशन नंबर 2 आलं का? ठीक आहे, इक्वल येतात म्हणजे त्यांचे साइडचे रेशो इक्वल येतात. सो वी कॅन राईट हिअर PQ अपॉन PR इक्वल टू PQ अपॉन PR इक्वल टू QM अपॉन MR, QM अपॉन MR इक्वल येतात. सो मी काय लिहिणार, रे ही जी काय रे आहे PM इज बायसेक्टर, म्हणजे दोन्ही इक्वल पार्ट मध्ये ही लाईन डिवाइड करते. ठीक आहे, बायसेक्टर ऑफ अँगल QPR म्हणजे अँगल P हा बायसेक्ट करतोय QPR. ठीक आहे, एवढं लिहायचं आहे तुम्हाला, विसरू नका ते लिहायला. मग आता क्वेश्चन नंबर सेकंड चालू करूया. सेकंड कडे व्यवस्थित लक्ष द्या तरच समजेल तुम्हाला. ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर सेकंड पासून जे काही क्वेश्चन आहे ते सगळे IMP क्वेश्चन आहेत, बोर्डाला विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. बघा काय आहे, इन ट्रायंगल PQR दिलाय. ओके नाव PM कुठे आहे, PM ची व्हॅल्यू दिली आणि PQ ची व्हॅल्यू दिली. सो PM दिलाय आणि PQ दिलाय. ओके, PR ची व्हॅल्यू 20 आहे आणि NR ची व्हॅल्यू आहे बघा, NR ची व्हॅल्यू आहे 8. ठीक आहे, आता स्टेट द वेदर द लाईन NM, सो स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ, सो RQ. ओके, म्हणजे NM हा जो आहे तो RQ ला पॅरलल आहे की नाही ते ओळखायचंय. ठीक आहे, चला आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. गिवन मी ऍज इट इज इथे लिहिलेलं आहे. ओके नाव डायग्राम काढलेला आहे आणि टू प्रूफ काय करायचंय, NM काय दाखवायचं आपल्याला, NM इज अ पॅरलल टू RQ, हे आपल्याला ओळखायचं की पॅरलल आहे की नाही. ओके चला, म्हणजे प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन नाही ऍक्च्युली, हा स्टेट दी वेदर आहे ना, सो प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन नाही हा. ओके चला, हे रफ केलं. सो मी इथं सोल्युशन लिहितो, व्यवस्थित लिहितो. ठीक आहे, सोल्युशन नाव सोल्युशन काय ना, इन ट्रायंगल दॅट इज PQR, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, NM हा पॅरलल आहे की नाही ह्याला. सो मी तुम्हाला फर्स्ट थेरम शिकवलाय बघा, BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, PN अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MR. जर ह्यांच्या साइडचे रेशोज जर इक्वल आले तर समजायचं लाईन पॅरलल असेल. ठीक आहे, आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम केव्हा यूज करतो, एक लाईन त्याच्या बेसला पॅरलल असेल तरच आपण हा प्रोपोर्शनल थेरम यूज करतो. म्हणजेच कोणता हे रेशोज कसे असले पाहिजे, इक्वल पाहिजे, तरच ही साइड आणि ही लाईन पॅरलल असेल. ओके समजते का? म्हणजे आपल्याला काय काय दाखवायला लागेल, पहिला रेशो दाखवावा लागेल, PN अपॉन NR चा रेशो दाखवावा लागेल. सो PN R त्याच्यामध्ये व्हॅल्यू कोणाकोणाची गिवन आहे, PN ची व्हॅल्यू दिली आहे का, PN ची व्हॅल्यू नाही दिली बघा, PN ची व्हॅल्यू नाही दिली. NR ची व्हॅल्यू दिली आहे, हो दिली. NR ची व्हॅल्यू किती आहे, सो दॅट इज NR ची व्हॅल्यू आहे, NR ची व्हॅल्यू किती आहे 8. सो इथे लिहितो मी 8. पण PN दिलाय का, PN नाही दिला PN. सो PN कसा काढणार, PR किती पार्ट मध्ये डिवाइड आहे PR, सो दॅट इज मी असं लिहू शकतो का, PR जो आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे, दॅट इज
पी एन अपॉन एन आर, पी एन प्लस एन आर, पी एन प्लस एन आर. ओके, पी आर ची व्हॅल्यू दिली पण त्यांनी, टोटल व्हॅल्यू किती दिली 20, सो इथे लिहिणार मी 20 इक्वल टू पी एन ची व्हॅल्यू दिली का, नाही दिली, सो पहिलं पी एन लिहिणार, प्लस एन आर किती आहे, एन आर आहे 8, सो इथे लिहिणार 8. आता 8 प्लस मध्ये तिकडे गेल्यावर मायनस. ओके, 8 प्लस मध्ये तिकडे गेल्यावर मायनस, सो 20 मायनस 8 12, सो पी एन ची व्हॅल्यू आली 12, पी एन ची व्हॅल्यू आली 12. ठीक आहे, ही व्हॅल्यू काढली. आता म्हणजे मला पी एन अपॉन एन आर मी लिहू शकतो. सो मी असं लिहू शकतो का, पी एन अपॉन एन आर किती आहे, पी एन ची व्हॅल्यू, पी एन ची व्हॅल्यू आली 12 अपॉन एन आर ची व्हॅल्यू किती आली 8, सो इथे येणार 8. सो 4 2 जा आणि 4 3 जा, सो 3 बाय 2 येणार, 4 2 जा आणि 4 3 जा 12 येणार. सो इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता मी ह्या साईडचा रेशो काढलाय. मग आता मला ह्या साईडचा रेशो पण काढावा लागेल. जर इक्वल येत असेल तरच माझी लाईन एन एम आणि आर क्यू हे पॅरलल असणार आहे. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे. बघा पुढं, नाव पी एम क्यू, पी डॅश एम डॅश क्यू. ओके, त्याच्यामध्ये पीएम ची व्हॅल्यू दिली आहे का, हो दिली आहे. पीएम ची व्हॅल्यू किती आहे, पीएम आहे दॅट इज 15, सो मी लिहिणार 15 कॉमा एम क्यू दिलाय का, एम क्यू नाही दिला, एम क्यू नाही दिला, सो पी क्यू दिलाय, पी क्यू किती दिलाय 25, सो पी क्यू किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, हे टोटल किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, सो 2 पार्ट मध्ये, पी एम प्लस एम क्यू, इथे येणार एम क्यू. सो पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 25 इक्वल टू पीएम किती आहे 50 प्लस एम क्यू किती आहे माहिती का, एम क्यू नाही माहिती, सो एम क्यू तसंच लिहा. सो 15 तर प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस, सो 25 मायनस 15 किती राहिले 10 राहिले, सो एम क्यू ची व्हॅल्यू आली 10, एम क्यू आला 10. ठीक आहे, मग आता मी हे रेशो लिहिणार पी एम अपॉन एम क्यू, पी एम अपॉन एम क्यू इक्वल टू पीएम किती आहे 50, सो एम क्यू किती आहे 10, सो मी लिहिणार 5 2 जा आणि 5 3 जा, सो इथे येणार वर 3. ओके, इक्वेशन नंबर 2. बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोन्ही सेम सेम आले. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, so we can write here Pn upon Nr equal to Pm upon Mq. ठीक आहे, दोघांची व्हॅल्यू सेम सेम आली ना, सो मी असं लिहू शकतो. सो म्हणजेच काय ना, जर ह्यांचे रेशोज जर इक्वल आले असतील तर त्यांचे ही जे काही दोन साइड आहेत, म्हणजे एक साइड आणि एक लाईन पॅरलल असेल. सो काय लिहिणार मी इथं, NM is parallel to side RQ. ठीक आहे, म्हणजे NM हे RQ ला पॅरलल आहे. पण त्याने लास्टला काय विचारलं माहिती का, लास्टला आन्सर त्याने काय विचारलंय, असे विचारलंय गिव्ह रिझन. मग रिझन काय असणार, सो तुम्हाला रिझन पण लिहावं लागेल ना. सो इथे लिहिणार मी कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहावं लागेल, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स का, बघा ऍक्च्युअली बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे, कसं असतं, जर लाईन म्हणजे ते गिवन मध्ये काय देतात तुम्हाला, लाईन पॅरलल ऑलरेडी तुम्हाला देतात, पण इथे कंडिशन काय सांगितली, लाईन पॅरलल दाखवायला सांगितली. सो मी ह्यांचा यूज करणार, कोणाचा, ह्या रेशोचा यूज करणार, मग मी लाईन पॅरलल दाखवणार. सो मी इथं रिव्हर्स प्रोसेस केली, समजते का, रिव्हर्स प्रोसेस केल्यामुळे मी इथं येणार कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. ओके, चला काढा स्क्रीनशॉट.